नमस्कार मित्रांनो. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. आजी आजोबांच्या सांगण्याप्रमाणे अक्षय लगेच रमाला तिथे आणून झोपवतो. तर आजोबा अक्षयशी बोलत असतात की आजच्या काळामध्ये कोणी इतकं बायकोसाठी करतं का. तर अक्षय अपसेट होत आजोबांना सांगू लागतो की काही नाही हो काका, माझ्यामुळे हिला भटकावं लागतंय. माझ्यामुळे हे सगळं सहन करते ती. बाकी काय, माझ्यामुळे तर सगळा त्रासच होतो हिला. माझ्यामुळे जे एकमेव सुख तिच्यापाशी होतं, म्हणजेच की झोपेत छान स्वप्न बघायची, ते सुद्धा हिरावलं गेलंय. मलाच माझी लाज वाटतीये. तर ते आजोबा देखील अक्षयला झोपण्यासाठी कपडे देतात. अक्षय ही शांतपणे रमापाशी बसतो. त्याला देखील हे सगळं पाहता खूप वाईट वाटत असतं. रमा शांतपणे झोपलेली असते. अक्षय देखील रमापाशी शांत झोपी जातो. त्यानंतर इकडे झोपडीपाशी आनंद आणि जान्हवी अक्षय रमाला शोधत शोधत येतात. तर जान्हवी आनंदला म्हणत असते, मला नाही वाटत की या साईडला ते कुठे असतील. पण मात्र मग आनंदला प्रश्न पडलेला असतो, मग या लोकांना शोधायचं तरी कुठे. एकतर त्यांच्याकडे फोन पण नाहीये, त्यांना कॉन्टॅक्ट कसं करायचा. जान्हवी म्हणत असते, पण आपण सगळीकडे बघितलं, त्या मंदिरात गर्दी होती तिथे देखील बघितलं, पण कोणाला काहीच माहिती नाहीये ते दोघी नेमकं गेले कुठे असतील. तिथेच त्यांच्या समोर ते आजी आजोबा दोघेही शेकत असतात. तर जान्हवी त्यांना म्हणते, आपण त्या आजी आजोबांना विचारायचं का. आनंद आणि जान्हवी दोघीही त्यांच्याकडे येऊ लागतात आणि तिथेच रमा अक्षय देखील झोपलेले असतात. तर आनंद येत असताना मध्येच थांबत म्हणतो, मला नाही वाटत की अक्षय रमा इथे येतील म्हणून, आपण दुसरीकडे बघूयात. तर जान्हवी आणि आनंदला असं वाटत असतं की ते दोघे झोपडीत नाही राहायचे. त्यानंतर जान्हवी आणि आनंद घरी आल्यानंतर शशिकांत तिथेच हॉलमध्ये बसलेला असतो. तर शशिकांत जान्हवी आनंदला म्हणतो, लॉंग ड्राईव्ह साठी गेले होते. शशिकांत खूपच दारू पेलेला असतो. तर शशिकांत आनंदला म्हणतो, हे वय आहे का तुमचं. आनंद लगेच शशिकांतला उत्तर देत म्हणतो, आमचं वय झालंय, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की तुमचं दिवसेंदिवस वय कमी कमी होत चाललंय. तुमचं नेमकं काय सिक्रेट आहे, आम्हाला पण सांगा. शशिकांत लगेच आश्चर्याने आनंदला विचारतो, तू सिरियसली बोलतोयस की टोमणे मारतोय. बाप आहे मी तुझा, मान राखून बोलायचं. आनंद मात्र शशिकांतला म्हणत असतो, मी यापुढे कधीच तुम्हाला उलटून नव्हतो बोललो, पण आता विचारतोय की अशा वेळेला तुम्हाला अशा गोष्टी सुचूच कशा शकतात. ज्याला तुम्ही घराच्या बाहेर काढलं तोही तुमचाच मुलगा आहे, तीही तुमचीच सून आहे. तर शशिकांत लगेच म्हणतो, कसला मुलगा आणि कसली सून. चुकीला माफी नाही, समजलं का. आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय, मी सांगतोय ना तसंच वागायचं, नाहीतर लगेच निघायचं. तर आनंद लगेच शशिकांतवरती चिडत म्हणतो, हाच फरक आहे बाबा तुमच्यात आणि आमच्यात, जो तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या अशा वागणुकीमुळे आम्हाला दाखवून देता. नसेल मी कदाचित तुमच्यासारखा. सतत मी माझ्या बायकोच्या मागे मागे करत असतो, तिच्या पदराला बांधलेला असतो, तिची सतत काळजी घेत असतो. मला आधी या गोष्टीचं खूप गिल्ट वाटायचं, पण आता मला अभिमान वाटतोय, कारण मी सेन्सिटिव्ह आहे, तुमच्यासारखा नाहीये. मला माझ्या लोकांची काळजी वाटते, त्यांची कदर आहे, मला किंमत आहे, पण ती तुम्हाला नाहीये. घरातला मुलगा आणि सून घरात नसताना हे असं रोमॅन्टिक ड्राईव्ह बद्दल फक्त तुम्हालाच सुचू शकतं, आम्हाला नाही. आणि आपल्यातला हाच फरक मला खूप महत्वाचा वाटतो. मला खूप चांगलं वाटतंय की मी तुमच्यासारखा नाहीये. शशिकांत पुढचं काही बोलणार तर आनंद लगेच जान्हवीला घेऊन तिकडनं निघून जातो. पण शशिकांत मात्र मागणं ओढत असतो, अरे तुझ्या आईने दोन्ही मुलं ही पेद्रू करून ठेवलेली आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा अक्षय दोघेही झोपेतून उठतात. तर रमा लगेच इकडे तिकडे पाहू लागते. अक्षयच्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश येत असतो. तर रमा लगेच तिचा पदर घेते आणि त्याने अक्षयच्या चेहऱ्यावरती येणाऱ्या सूर्यप्रकाशाची किरणे झाकून टाकते. तर आजी विचारतात की काय करतीये. तर रमा त्यांना सांगू लागते, आधीच यांना खूप त्रास झालाय, आता झोप तरी नीट लागायला पाहिजे. आजोबा सांगू लागतात की राज्याला पोरग तुझ्या उशालाच होतं. लई प्रेम करता तुम्ही दोघं एकमेकांवरती. असंच प्रेम तुमच्या दोघांवरती असू दे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. दोघं बी एकमेकांना कायम धरून राहा. त्यानंतर इकडे दुसरीकडे रेवा घराबाहेर चाललेली असते. तेवढ्यात तिला आरती पाहते आणि रेवाला थांबवत विचारते की रेवा, अशा अवस्थेत कुठे जातीयेस. तर रेवा आरतीला सांगते, मला काम आहे, मी जातीये. आरती रेवाला म्हणू लागते की मान्य आहे की माझा तुझ्यावरती राग आहे, कारण तुझ्यामुळे रमाला त्रास होत होता. वागलीये मी तुझ्या विरोधात, पण तुझ्याबरोबर तिकडे जाऊन जे काही घडलं ते खूप भयंकर होतं. मला फक्त स्त्री म्हणून तुझी सहानुभूती वाटतीये. उगाच तुला त्रास होईल म्हणून मी बोलले, बाकी काही नाही. रेवा म्हणते, आरती माझं महत्वाचं काम आहे, मी जातीये. तर आरती लगेच म्हणते, मला माहितीये तुझं महत्वाचं काम काय आहे. अक्षय भाऊजींना शोधायला जातीयेस ना. अगं रेवा, त्यांनी तुझ्याबरोबर इतकं वाईट. अगं तुला त्यांचा राग यायला हवा, पण तू त्यांचीच काळजी करतीयेस. तर रेवा म्हणते, काय करणार, प्रेम आहे ना. त्याच्यामुळे माझं बाळ गेलं, पण त्याच्यावरचं प्रेम नाही कमी झालं.
आरती मात्र रेवाला म्हणत असते, तू जा, पण तुला जर खरंच त्रास होत असेल तर आपण एकदा डॉक्टरकडे जाऊन येऊयात. पण रेवा मात्र डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार देत असते. रेवा म्हणत असते, मी जाता जाता जाईन डॉक्टरांकडे. रेवा तिकडनं जायला लागते तर आरती रेवाला थांबवत म्हणते, मला जरा तुझे रिपोर्ट्स दाखवते का? पण मात्र रेवा म्हणते, मला माहिती नाहीयेत की मी ते रिपोर्ट्स कुठे ठेवले. रेवाचे हे बोलणं पाहता आरती लगेच आश्चर्याने विचारते, अगं तुझ्या बाळाचे रिपोर्ट्स होते ना ते, असे कसे कुठे ठेवू शकतेस? रेवाचं म्हणणं असतं की मला सहन नाही झालं त्यामुळे मी सगळे जाळून टाकले. आरती मात्र लगेच बोलते की आत्ताच म्हणालीस की कुठे ठेवले हे माहीत नाही आणि आत्ताच बोलतीयस की जाळून टाकले. नेमकं काय केलं तू त्या रिपोर्टचं? रेवा मात्र लगेच कारण बनवत म्हणते, आरती मला माहीत नाहीये औषधांचे साईड इफेक्ट झालेत की काय, पण मी झोपेत कशी वागतीये काय करतीये हे मलाच नाही माहिती. अगं आरती, तुला माझी सहानुभूती वाटते ना, तर मग शांत बस आणि मला जाऊ दे. तर रेवा लगेच तिकडनं निघून जाते. रेवाचं आत्ताचं हे सगळं वागणं पाहता आरती स्वतःशीच म्हणते, खरंच हिचं मिसकॅरेज झालंय की रमा आणि अक्षय म्हणतायत तसंच काहीतरी आहे. त्यानंतर इकडे दुसरीकडे रमा अक्षय देवळात बसलेले असतात. तर अक्षय रमाला म्हणतो, रमा काल आपण देवळात जेवलो पण आता रोज रोज तसं नाही करता येणार. पण मात्र रमा म्हणते, अहो ही जागाच त्यासाठी आहे. जेव्हा माणसाला कुठलाच आधार राहत नाही ना तेव्हा माणूस इथे येतो, त्याच्या पुढे मस्तक टेकवतो आणि त्याची इच्छाशक्ती पुन्हा निर्माण करतो. आता आपण आलोय ना इथे तर पुढचा मार्ग तोच दाखवेल आपल्याला. तेवढ्यात तिथनं एक माणूस जात असतो. तर तो अक्षयकडे पाहत म्हणतो, माऊली तुमची आत्ता भेट झाली म्हणजे मला मंदिरात जायची गरज नाही. तुमच्यामुळे त्या दिवसापासून माझा धंदा खूप वाढलाय. ते बाबा काय बोलतायत हे रमा आणि अक्षय दोघांनाही समजत नसतं. अक्षय विचारतो की कोण आहे तुम्ही? तर तो माणूस म्हणतो, अहो तुम्हाला आठवतंय का, तुम्ही माझ्या त्या वडापावच्या गाडीवरती आला होतात. तर रमा अक्षयला लगेच घडलेला प्रकार आठवतो. तर तो माणूस सांगत असतो की त्या दिवसापासून माझा धंदा खूप वाढलाय. तुमच्या दोघांच्या हातगुणामुळे मी फक्त त्याच ठिकाणी नाही तर दुसरीकडे देखील वडापावची गाडी टाकलीये. आता माझं खूप मोठं नाव झालंय. ते आजोबा लगेच रमा आणि अक्षयला खाण्यासाठी पेरू देतात. तर ते आजोबा विचारतात की तुम्ही इथे काय करताय? तर रमा त्या आजोबांना सांगते, आम्हाला ना कामाची गरज आहे, राहायला जागा नाहीये, तुमच्याकडे काही काम मिळू शकेल का? तर अक्षय लगेच रमाला शांत करतो. तर रमा म्हणते, विचारून बघायला काय हरकत आहे, मदत मागायला लाज कशाची? तर ते आजोबा लगेच म्हणतात, साहेब तुमच्यावरती अशी वेळ आली आहे की तुम्ही माझ्याकडे काम मागताय. दिवस फिरतायत हे खरंय, पण मी काय करू? माझ्या बायकोने सगळा धंदा तिच्या ताब्यात घेतलाय, यासाठी मी काय करू आता? तुम्ही एक काम करा, मला थोडा टाइम द्या, मी नक्की तुमच्यासाठी काहीतरी करतो. तो माणूस म्हणतो, मला तुमचा नंबर द्या ना. तर अक्षय लगेच म्हणतो, नाही आमच्या दोघांकडे सुद्धा आता फोन नाहीये. तर अक्षय म्हणतो, तुमचा नंबर द्या आणि मी केव्हा फोन करू एवढं सांगा. तो माणूस म्हणतो, मला 4 दिवसांनी फोन करा, माझा देव मला इथेच भेटला. तो माणूस अक्षय समोर हात जोडून तिकडनं निघून जातो. तर रमा लगेच अक्षयला म्हणते, हीच आपली पहिली कमाई. आपण इतकी माणसं जोडली आहेत की माणसं म्हणजेच आपली कमाई आहे. आता यातूनच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल बघाच. अक्षय म्हणतो, तू जर माझ्याबरोबर नसती तर मी या जगात टिकलोच नसतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रेवा मात्र अक्षय रमाला इकडे तिकडे शोधत असते. तर रेवा मात्र स्वतःशीच म्हणत असते, अक्षय कुठे गेला? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि कसंही करून मी तुला शोधून काढेल आणि तुला चांगलंच माहितीये की त्या रमाच्या तावडीतून मी तुला कसंही सोडून घेऊन येईल. रेवा इकडे तिकडे त्यांच्या दोघांना देखील शोधत असते. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय दोघेही रस्त्याने चाललेले असतात. तेवढ्यात अक्षयची आणि एका वॉचमॅनची धडक होते. तर तो वॉचमॅन लगेच अक्षयला पाहत म्हणतो, अहो साहेब तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला आठवतंय का मी तुमच्या गेटचा वॉचमॅन? पण तुम्ही इथे कसे काय? सगळे ठीक आहे ना? तर अक्षय पहिल्यांदी सगळं ठीक आहे म्हणतो आणि त्यानंतर म्हणतो की खरं तर नाहीये, आम्ही घर सोडलंय, कंपनी सुद्धा सोडली, म्हणून आम्ही इथे आहोत. तर तो वॉचमॅन म्हणत असतो, मी इतके दिवस तुमच्याकडे काम केलं, तुम्ही किती प्रेमाने वागवलं आम्हाला, मालक आणि तुमच्यामध्ये किती फरक आहे हे मी बघितलंय. आणि रमाताईंबद्दल तर काही बोलायलाच नको, त्या आता आमच्यासाठी एका मुलीसारख्या आहेत. रमा त्यांना म्हणते, आम्ही आता खूप अडचणीत आहोत, घरातून बाहेर पडलोय, पैसे नाहीये, खायला काही नाहीये, राहायला घर नाहीये, कपडे लत्ते नाहीयेत. तर ते वॉचमॅन म्हणतात की तुम्ही माझ्याकडे राहायला या, हक्काने या. वॉचमॅन म्हणतो, माझ्याकडे तिसऱ्या व्यक्तीला राहायला जागा नाहीये, पण आमच्या वस्तीत एक घर आहे, तिथे तुमची राहायची सोय करतो. रमा म्हणते, तुमचे खूप उपकार झाले, पण आमच्याकडे काही सामान नाहीये. वॉचमॅन म्हणतात, पण तुमच्या घराचं भाड्याचं काय? ठीक आहे, नंतर दिलं तरी चालेल. आणि ते काका लगेच रमा अक्षयला घर दाखवायला नेतात. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रमा अक्षय त्या घरात राहण्याची तयारी करू लागते. तर रमा तिथे चूल मांडते, ते सगळं स्वच्छ करते.
पण रमा विचार करते की ते चूल मांडलीये, पण याच्यावरती शिजवायचं काय. रमा एका दुकानात येते आणि त्या दुकानदाराला उधार मागू लागते, पण मात्र तो द्यायला तयारच नसतो. तेवढ्यात तिथे ते वॉचमॅन येतात आणि त्या दुकानदाराला सांगतात की यांना जे काही हवंय ते उधार दे. पण मात्र तो दुकानदार म्हणतो, मी यांना फक्त 4च गोष्टी उधार देऊ शकतो. तर रमाला प्रश्न पडतो की आता मी 4 गोष्टी कोणत्या घेऊ. त्यानंतर पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.